नमस्कार, मी अशोक दायगुडे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आज झालेल्या जनसंवाद सभेत विचारलेल्या प्रश्नांबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची आहे. याआधी मी यूट्यूबच्या माध्यमातून थेट क्षेत्रीय कार्यालयामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं आणि सभेचं चित्रीकरण करून तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आयुक्त शेखर सिंग या प्रशासकानं मुघली आदेश काढत जनसंवाद सभेत करणारं चित्रीकरण हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आणि चित्रीकरणाला बंदी घातली आहे. मुळात जनसंवाद सभा ही कोणतीही गुप्त बैठक नाही, ती सार्वजनिक सभा आहे आणि ती सार्वजनिक ठिकाणी घेतली जाते. त्यामुळं त्या ठिकाणी चित्रीकरण करता येतं असा माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाचा आदेश आहे. त्या आदेशाला देखील शेखर सिंग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जुमानलं नाही आणि त्यांनी बळाचा वापर करून चित्रीकरण बंद पाडलं. त्यामुळं आज जनसंवाद सभेत मी कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत याची तुम्हाला सविस्तर माहिती थोडक्यात देतो. मुद्दा क्रमांक 1, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जलतरण तलाव रविवारी सुरू ठेवण्यात यावेत अशी सर्व नागरिकांची मागणी आहे. याआधी देखील जलतरण तलाव रविवारी सुरू ठेवण्यात येत होता आणि शुक्रवार ही सार्वजनिक जलतरण तलावासाठीची सुट्टी असायची. मात्र नवीन ठेकेदार आले आणि त्यांनी रविवारी जलतरण तलाव बंद ठेवण्याची मागणी केली आणि पालिका प्रशासनाने ती मान्य केली. नागरिकांच्या मागणीस्तर आपण पुन्हा एकदा पालिका प्रशासनाला रविवारी तलाव सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल पालिका प्रशासन आशावादी आहे. मुद्दा क्रमांक 2, अण्णासाहेब मगर जलतरण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. या परिसरातील हिरवळ जाणीवपूर्वक नष्ट केली गेली आहे. तलावातील पाण्याची पातळी व पाण्याची गुणवत्ता हा नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय आहे. तलावातील पाण्यासाठी तलावाच्या बाजूलाच खोदल्या गेलेल्या विहिरीतील पाण्याचाच वापर करावा. तलाव परिसरात मोठ्या आकाराचं घड्याळ बसवण्यात यावं. तलावातील अनेक शावर नादुरुस्त व खराब झाले आहेत. या ठिकाणी असलेल्या जीवरक्षकांना मराठी समजत नाही, त्यामुळे एखाद्याने जीवासाठी मदत जर मागितली तर मदत मिळणं फार कठीण आहे अशी परिस्थिती आहे. तसंच अण्णासाहेब मगर जलतरण तलाव परिसरात एक अतिशय धोकादायक उघडे चेंबर आहे. या ठिकाणी पडून कोणताही अपघात घडू शकतो. पालिका प्रशासनाला त्याबद्दल काहीच वाटत नाही. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब मगर जलतरण तलाव परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत. ऑनलाईन तिकीट काढतानाच या CCTV संदर्भात नागरिकांची सहमती घेतली जावी. बऱ्याचदा या ठिकाणी असणारे जीवरक्षक हे मोबाईलवर व्यस्त असतात, त्यामुळं एखाद्याला जीवाचा धोका झालाच तर या जीवरक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो. तलावाच्या इमारतीच्या भिंतीलगत व भिंतीवर अनेक खुरटी झाडझुडपं असून त्यामुळं तलावाच्या इमारतीचं नुकसान होत आहे. तलाव परिसरात झाडलोट केलेला कचरा तलाव परिसरात न जाळता इतर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात यावी. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच जलतरण तलावाचं व्यवस्थापन हे कंत्राटदाराला न देता स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांभाळावं अशी अण्णासाहेब मगर जलतरण तलावासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी, समन्वयक अधिकारी आणि क्रीडा विभागाचे अधिकारी यांना विनंती केली. मात्र नेहमीप्रमाणेच त्यांनी गोल उत्तरं दिली आणि विषय तसाच आहे. मुद्दा क्रमांक 3, अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात पालिकेने कबड्डी व खो खोच्या मैदानावर अतिक्रमण कारवाई जप्त केलेलं सामान आणून टाकलं आहे. ते काढून खेळाडूंना मैदान सरावासाठी मोकळं करून द्यावं. मुद्दा क्रमांक 4, अण्णासाहेब मगर मैदानातल्या 400 मीटरच्या धावपट्टीवर माती टाकून त्यावर नियमित पाणी टाकण्यात यावं, जेणेकरून पोलीस भरती व व्यायाम करणाऱ्या नागरिकांना या गोष्टीची मदत होईल. मुद्दा क्रमांक 5, अण्णासाहेब मगर परिसरातील वसतिगृह पालिकेने दारुड्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. कृपा करून ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून या ठिकाणी अधिकारी घडतील. अण्णासाहेब मगर स्टेडियम व जलतरण तलाव परिसरात दर तासाला पोलिसांची फेरी होण्यासाठी महापालिकेकडून पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करून तात्काळ सुरक्षेच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. मुद्दा क्रमांक 6, सलग 1 वर्ष पाठपुरावा करून देखील अजमेरामधील हेगडेवार मैदानावर नियमितपणे पाणी मारलं जात नाही.
धुळीमुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. कृपया पालिका प्रशासनानं हा विषय गांभीर्याने घ्यावा. तेवढं गांभीर्य मात्र पालिका प्रशासनाच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. मुद्दा क्रमांक 7. अण्णासाहेब मगर मैदान परिसरात आणून टाकलेलं भंगार सतत चोरीला जात आहे. त्यामुळे परिसरातील लहान लहान मुलं विनाकारण गुन्हेगार बनत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या चोरीचा व्हिडिओ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठवला आहे. पालिका प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी आशा आहे. मुद्दा क्रमांक 8. अण्णासाहेब मगर परिसरातील पूर्वी असलेल्या हिरवळीच्या जागी बेसुमार गवत वाढलं आहे. अशा गवताची व खुरट्या झाडांची छाटणी करून परिसर पूर्ववत करण्यात यावा. मुद्दा क्रमांक 9. नेहरूनगर परिसरातील नागरिकांना पालिकेकडून विकासाची कोणतीही अपेक्षा नाही. 35-40 वर्ष पाठीमागे जाऊन आधीच्या सारखाच परिसर करून दिला तर नागरिकांवर फार उपकार होतील. जसं की पूर्वीचा अण्णासाहेब मगर स्टेडियम, जलतरण तलाव, गुलाब पुष्प उद्यान, गिर्यारोहक भिंत या गोष्टी पूर्वीच चांगल्या होत्या. आज मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने या सगळ्या गोष्टींचं वाटोळं केलं आहे. मुद्दा क्रमांक 10. गुलाब पुष्प उद्यानासाठी अण्णासाहेब मगर जलतरण तलावाच्या पाठीमागं असलेल्या पुलावरून नागरिकांना उद्यानात प्रवेश देण्याबाबत. कारण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता कोणतीही वसाहत राहिलेली नाही. नागरिकांच्या वापराविना बगीचे ओस पडत आहेत. मुद्दा क्रमांक 11. पिंपरी चिंचवड शहरातील उद्यानं जशी भारतीय जनता पक्षाला दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या पक्षवाढीच्या कार्यक्रमासाठी रात्री 11 वाजेपर्यंत फुकटात आणि बिनबोफाट दिली, त्याच न्यायाने मागेल त्याला ती देण्यात यावीत. जनतेचे नियोजित कार्यक्रम पुढील तारखेला असू शकतात. 26 फेब्रुवारी महाशिवरात्री, 14 मार्च धुलीवंदन, 6 एप्रिल रामनवमी, 10 एप्रिल भगवान महावीर जन्मोत्सव, 12 एप्रिल हनुमान जन्मोत्सव, 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 18 एप्रिल गुड फ्रायडे, 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन, 12 मे बुद्ध पौर्णिमा, 7 जून बकरी ईद, नंतर ऑगस्ट महिन्यात येणारे गटारी अमावस्या, तसेच संपूर्ण वर्षभरात येणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम, सण, तसंच एखाद्याच्या पाळीव प्राण्याच्या वाढदिवसासाठी देखील मागेल त्याला पिंपरी चिंचवड शहरातील उद्यानं रात्री 11 वाजेपर्यंत फुकटात देण्यात यावीत. जो न्याय भाजपला तोच न्याय सर्वांना. आणि ह्या जनसंवाद सभेतून या गोष्टीला तात्काळ मान्यता मिळावी अशी पालिका प्रशासनाला विनंती केली. मात्र पालिका प्रशासन केवळ भारतीय जनता पक्षासाठीच काम करतंय का काय, अशीच परिस्थितीने हावभाव त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मुद्दा क्रमांक 12. नेहरूनगर न्यायालयाकडून टेल्को चौकाकडे जाताना टाटा मोटर्स कंपनीच्या हद्दीतील झाडांच्या वाढलेल्या फांद्या रस्त्यावरील विद्युत दिव्यांना आडव्या आल्याने रस्त्यावर नीट उजेड पडत नाही. प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व ठिकाणी असलेले CCTV कॅमेरे, पदपथावरील दिवे यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी करण्यात आली. येत्या 15 दिवसात हे काम होईल असं आश्वासन उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. मुद्दा क्रमांक 13. पावसाळा 3 महिन्यांवर आहे, त्यामुळं येणारा धोका लक्षात घेता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील सर्व धोकादायक लोखंडी फ्लेक्सबोर्ड, धोकादायक झाडांची पाहणी करून व इतर धोकादायक ठरू शकणाऱ्या सर्व गोष्टींची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात. जेणेकरून गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना फ्लेक्सबोर्ड खाली पडून आपला जीव गमावावा लागला होता. अशी परिस्थिती यावर्षी उद्भवणार नाही याच्यासाठी 3 महिने आधीच आपण पालिकेला सूचित केले. मुद्दा क्रमांक 14. क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील सर्व गतिरोधकांवर तसेच गरज असेल त्या ठिकाणी सर्वोत्तम दर्जाचे व टिकाऊ पांढरे पट्टे मारावेत, जेणेकरून रात्री लोकांना रस्ता व्यवस्थित दिसेल. कामं करताना कोणतीही अफरातफर होणार नाही याची काळजी देखील पालिका प्रशासनाने घ्यावी अशी विनंती आपण पालिकेला केली आहे. मुद्दा क्रमांक 15. यशवंतनगर चौकात लावलेलं धोकादायक नट बोल्टचं शिल्प काढून त्या ठिकाणी लहान आकाराचा सामाजिक संदेश देणारं शिल्प बसवण्यात यावं. या आत्ता असलेल्या शिल्पामुळे या ठिकाणी रोज अपघात होत आहेत. पालिका प्रशासनाला गेल्या 3 महिन्यापासून हा मुद्दा सांगत असून देखील पालिका प्रशासनाला पिंपरी चिंचवडकरांच्या जीवाची कोणतीही काळजी नाही. ते हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. मुद्दा क्रमांक 16. क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात लावलेल्या सर्व शिल्पांची व पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी. याआधी केलेल्या विनंतीवरून गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं क क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात तसेच प्रभाग क्रमांक 9च्या परिसरात असलेल्या सर्व शिल्पांची
स्वच्छता करण्यात आली होती, मात्र ही नियमित केली जावी याच्यासाठी पाठपुरावा करण्याची कोणतीही गरज पडू नये अशी आम्ही पालिका प्रशासनाला विनंती केली आहे. मुद्दा क्रमांक 17 अतिशय महत्त्वाचा आहे. शैक्षणिक वर्ष व विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर तातडीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या सर्व शाळांच्या खेळाच्या मैदानांची मशागत करून घेण्यात यावी. ही मैदानं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अतिशय धोकादायक व घातक झालेली आहेत. त्या दृष्टीने कार्यालयीन परवानग्या आधीच घेऊन ठेवाव्यात, म्हणजे शाळा सुरू होण्याच्या आधीच शाळांची मैदानं नीट होतील. स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम वेळेत होईल असं आश्वासन दिले आणि ते होईल अशी आपण आशा देखील करू. मुद्दा क्रमांक 18 क क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात असलेलं पत्र्याचं शेड बांधकाम परवाना नियमानुसार आहे का, अशी पालिका प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही. गेल्या 8-15 दिवसापूर्वी कुदळवाडी परिसरात पालिकेनं विना परवाना बांधकाम आहे ती सगळी पाडून टाकली होती. मात्र पालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात पालिकेने स्वतः अनेक बेकायदेशीर पत्र्याची शेड बांधलेली आहेत. पालिकेच्याच बुडाखाली फार मोठा अंधार आहे जो त्यांना स्वतःलाच दिसत नाही. मुद्दा क्रमांक 19 अतिक्रमण कारवाई जप्त करून नेहरूनगर परिसरात टाकलेल्या फ्लेक्सला जर आग लागली तर विठ्ठलनगर वसाहतीला त्याचा फार मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे हे फ्लेक्स काढून टाकावेत आणि नष्ट करावेत अशी पालिका प्रशासनाला विनंती केली आहे. पालिका प्रशासनाला जर नागरिकांच्या जीवाची काळजी असेल तर पालिका प्रशासन तत्काळ ही गोष्ट करेल अशी आपण आशा ठेवू. मुद्दा क्रमांक 20 ज्या फ्लेक्सवर महापुरुषांची प्रतिमा आहे ते फ्लेक्स कचऱ्याच्या ढिगात व रस्त्यावर टाकू नयेत. महापुरुषांचा अपमान होणार नाही याची दक्षता पालिकेने घ्यायला हवी. असे फ्लेक्स पालिकेने ताब्यात घेऊन ते तत्काळ नष्ट करावेत. काही गोष्टी गेल्या आठवड्यात निदर्शनास आल्या. आत्ताच शिवजयंती झाली आणि एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला फ्लेक्स टाकून त्याच्यावर काही जण दारू पित असल्याचं दिसून आलं. ही बाब अतिशय निंदनीय आहे. त्यामुळं महापुरुषांचे फ्लेक्स लावणाऱ्यांनी देखील फार विचार करून लावणं गरजेचं आहे. केवळ स्वतःची फुशारकी मिळवण्यासाठी कोणीही फ्लेक्स लावू नये. तुमच्या लावल्या गेलेल्या फ्लेक्समुळं महापुरुषांचा अपमानच होतोय याची लाज कशी वाटत नाही लोकांना. मुद्दा क्रमांक 21 बेकायदेशीर फ्लेक्स केवळ काढून न टाकता बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांना जबर आर्थिक दंड लावावा. तसंच फ्लेक्सवर फ्लेक्स प्रिंट करणाऱ्या दुकानदाराचं नाव टाकावं, परवानगी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव टाकावं, परवाना शुल्क भरलेल्या पावतीचा क्रमांक व QR कोड टाकावा. फ्लेक्सची मुदत कधीपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी 20 फुटांवरून वाचता येतील एवढ्या अक्षरात मराठी भाषेत छापण्याची सक्ती करून मगच फ्लेक्स लावले जावेत. फ्लेक्स जरी इंग्रजी भाषेत असला तरीही जी सक्तीची गोष्ट आहे ती बाब मराठीतच छापण्यात यावी. पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने याची तात्काळ दखल घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन दिलंय. बघू यांच्या आश्वासनाचं काय होतंय. मुद्दा क्रमांक 22 मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेऊन त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ अन्न पुरवावं, जेणेकरून मोकाट कुत्री नागरिकांवर हल्ले करणार नाहीत. तसंच मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणाच्या दृष्टीनं तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात. पालिका प्रशासन यावर कुठेही गंभीर दिसलं नाही. मुद्दा क्रमांक 23 पालिकेचे अनेक कर्मचारी नागरिकांचे फोन उचलत नाहीत व परत फोन देखील करत नाही असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे आणि अनुभव देखील आहे. मुळात कोणताही सरकारी कर्मचारी हा सदैव 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी बांधील आहे याची जाणीव पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा होणारा पगार हा काय आभाळातून पडत नाही. सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कराच्या पैशातून या लोकांचा पगार होत असतो याची जाणीव प्रत्येक नागरिकाने त्यांना करून देणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 24 या आधीच्या जनसंवाद सभेत विचारलेले अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत. प्रश्नांची उत्तरे वेळेत न देणाऱ्या सरकारी कामगारांवर सेवा हमी कायद्यानुसार व इतर लागू होणाऱ्या कायद्यानुसार तातडीनं कारवाई करावी, जी की कधीच होणार नाही. मात्र प्रश्न उपस्थित करणं हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि आपण प्रश्न विचारत राहिले पाहिजे. मुद्दा क्रमांक 25 जनसंवाद सभेचं पालिकेकडून फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात यावं. मुळात जनसंवाद सभा ही जनतेच्या हितासाठीच आहे. तर पालिकेचे अधिकारी कशा पद्धतीने नागरिकांना उत्तर देतात
हे सगळ्या जनतेला कळालं पाहिजे. पालिकेचे अनेक कर्मचारी हे सकाळी येतात, पंचिंग करतात आणि कुठं गायब होतात हे कुणालाच माहीत नसतं. त्यांचा पगार तर चालू आहे, संध्याकाळी परत येणार, पंचिंग करणार, घरी निघून जाणार. तुमच्या आमच्या घामाचा कष्टाचा पैसा आपण त्यांना पगाराच्या माध्यमातून देतोय. मिळणाऱ्या पगाराच्या बदल्यात त्यांनी जनतेची सेवा करणं हेच जनतेला अपेक्षित आहे. पण वारंवार गेल्या 6 महिन्यापासून मी जनसंवाद सभेला जातोय, पण येणारा अनुभव हा अतिशय वाईट आहे. पालिकेचे जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, मग ते महिला असो किंवा पुरुष असो, गेंड्याच्या कातडीपेक्षा सुद्धा जाड कातडी आहे. ह्यांना कसलीच लाज वाटत नाही, कामं करत नाहीत, ह्यांना कितीही बोललं तरी काहीच वाटत नाही. देवाने ह्यांना एवढी सहनशक्ती तरी कुठून दिली हाच मोठा प्रश्न पडतोय. यांच्यात कधी ना कधी फरक पडेल असं वाटतंय. माझी पिंपरी चिंचवडकरांना विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेत वेळ काढून 15 दिवसातून एकदा 15 मिनिटासाठी का होईना स्वतःच्या समस्या घेऊन जनसंवाद सभेत जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. रजा घेतो. धन्यवाद.